अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि महाडचे आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी महाडमध्ये 2 तारखेला जो गोंधळ घातला निवडणुकीच्या दिवशी, त्या गोंधळाबद्दल SP मॅडमना आम्ही सांगायला आलो होतो की हे जे काही चाललं आहे हे अतिशय चुकीचं सुरू आहे आणि घटना घडून इतके दिवस झाले तरी आरोपी फरारसुद्धा आहे आणि त्याला अजून अटकसुद्धा झालेली नाही आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोपी जर महाडमध्ये राहतील तर येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, अनेक कुठल्या गोष्टी असतील तर त्यामध्ये हा आरोपीमधून आमच्या सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। तर अशा आरोपीला इथून जिल्ह्यातून तडीपार करावा अशी सर्वांची आमची मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो, परंतु इथं आल्यानंतर आम्हाला SP मॅडमची भेट झाली नाही। काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत, परंतु ह्या ठिकाणचे जे DYSP आहेत होम गृहचे त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वीकारताना त्यांच्यावरती एक दडपण दिसून आलं आणि त्यामुळं ते स्वीकारलेलं आहे, परंतु ते आम्हाला वाटत नाही की ते कारवाई करतील। त्यामुळं जर का 8 दिवसात त्यांनी जर का कारवाई याच्यावरती केली नाही, तडीपाराची कारवाई असेल आणि कुठल्या त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया राबवल्या नाहीत तर माननीय उच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे।